भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. पण हे संविधान एका दिवसात किंवा एका बैठकीत तयार झालेले नाही. त्यामागे तब्बल 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवसांचा कालखंड होता. जिथे भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्वानांनी देशाच्या भवितव्यावर सखोल मंथन केले. आणि हे ऐतिहासिक कार्य घटनासभेने यशस्वीरित्या पार पाडले. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, संविधान सभेची रचना काय होती, भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे तिच्यात कोणते बदल झाले आणि सर्वात महत्त्वाचे, संविधान सभेचे नेमके कार्य काय होते. चला तर मग भारतीय लोकशाहीच्या जन्मकथेची सुरुवात करूया. भारतासाठी स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेची कल्पना प्रथम 1934 मध्ये M.N. रॉय यांनी मांडली. यानंतर 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच अधिकृतपणे संविधान सभेची मागणी केली. पुढे 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जाहीर केले, स्वतंत्र भारताची राज्यघटना बाह्य हस्तक्षेपाशिवाय प्रौढ मताधिकारावर आधारित निवडून आलेल्या संविधान सभेनेच तयार करावी. अखेर 1940च्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची मागणी तत्वतः मान्य केली. 1942 मध्ये कॅबिनेटचे सदस्य सर स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आले आणि युद्धानंतर स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचा प्रस्ताव दिला. क्रिप्स प्रस्ताव मुस्लिम लीगने फेटाळून लावले, ज्यांना भारताचे 2 स्वतंत्र संविधान सभांसह 2 स्वायत्त राज्यांमध्ये विभाजन हवे होते. अखेरीस एक कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्यात आले. जरी या मिशनने 2 संविधान सभांची कल्पना फेटाळून लावली, तरी त्यांनी संविधान सभेसाठी अशी योजना मांडली ज्याने मुस्लिम लीगचे कमी अधिक प्रमाणात समाधान झाले आणि इथूनच संविधान सभेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. संविधान सभा नोव्हेंबर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार स्थापन झाली. या सभेची एकूण सदस्य संख्या होती 389. या संरचनेत 296 जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या आणि 93 जागा संस्थानिकांच्या प्रतिनिधींसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. ब्रिटिश भारताला मिळालेल्या 296 जागांपैकी 292 सदस्य 11 गव्हर्नर प्रांतातून निवडले जाणार होते, तर उरलेले 4 सदस्य चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेसमधून घेतले जाणार होते. ही जागा वाटप पद्धत लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित होती. साधारणपणे दर 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी दिला जात होता. ब्रिटिश भारतातील जागा पुढे 3 समुदायांमध्ये विभागण्यात आल्या: मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण वर्ग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक थेट लोकांकडून होत नव्हती. प्रांतिक विधानसभेतील सदस्य स्वतःच्या समुदायातील प्रतिनिधी निवडत होते आणि निवडणूक पद्धत होती प्रमाण प्रतिनिधित्व आणि एकल हस्तांतरणीय मत, म्हणजेच प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. संस्थानांच्या बाबतीत तर निवडणूक नव्हतीच. तेथील प्रतिनिधी संस्थानांच्या शासकांकडून नामनिर्देशित केले जात. म्हणजेच संविधान सभा पूर्णपणे निवडून आलेली नव्हती, तर अंशतः निवडून आलेली आणि अंशतः नामनिर्देशित अशी संस्था होती. जुलै ते ऑगस्ट 1946 दरम्यान ब्रिटिश भारतातील जागांसाठी निवडणुका झाल्या. काँग्रेसला 208 जागा मिळाल्या, मुस्लिम लीगला 73 आणि इतरांना 15 जागा मिळाल्या. संस्थानांच्या 93 जागा मात्र सुरुवातीला रिकाम्याच राहिल्या, कारण त्यांनी सभेत सहभागी होण्यास नकार दिला. ही सभा प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, तरीही तिचे प्रतिनिधित्व व्यापक होते. त्या काळातील जवळजवळ सर्व प्रमुख नेते या सभेत सहभागी झाले. फक्त एकच व्यक्ती त्यात नव्हती, ती म्हणजे महात्मा गांधी. सभेतील विविध समाज घटकांचे प्रतिनिधित्व पुढीलप्रमाणे होते: हिंदू 163, मुस्लिम 80 सदस्य, अनुसूचित जाती 31 सदस्य, भारतीय ख्रिश्चन 6 सदस्य, मागास आदिवासी 6 सदस्य, शीख 4 सदस्य, अँग्लो इंडियन 3 सदस्य, पारशी 3 सदस्य. संविधान सभेची पहिली बैठक
9 डिसेंबर 1946 रोजी झाली. परंतु ही बैठक पूर्ण स्वरूपात नव्हती. मुस्लिम लीगने या बैठकीचा बहिष्कार टाकला आणि स्वतंत्र पाकिस्तानची मागणी कायम ठेवली. म्हणून या बैठकीला फक्त 211 सदस्य उपस्थित होते. या पहिल्या बैठकीत सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ही पद्धत फ्रेंच संसदीय परंपरेनुसार वापरण्यात आली होती. नंतर सभेने कायमस्वरूपी अध्यक्षांची निवड केली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष झाले. तसेच सभेला 2 उपाध्यक्ष होते, H.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णमाचारी. एकोणीसशे 47च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे संविधान सभेच्या स्थानात काही महत्त्वपूर्ण बदल घडून आले. सुरुवातीला अनेक संस्थानांचे प्रतिनिधी संविधान सभेत सहभागी झाले नव्हते, म्हणजे सभा पूर्ण प्रातिनिधिक नव्हती. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. 28 एप्रिल 1947 रोजी 6 संस्थानांचे प्रतिनिधी सभेत सहभागी झाले. यानंतर 3 जून 47च्या माउंटबॅटन योजनेनुसार देशाची फाळणी मान्य करण्यात आली. ही योजना स्वीकारल्यानंतर बहुतेक इतर संस्थानांचे प्रतिनिधीही संविधान सभेत सहभागी झाले. तसेच भारतीय डॉमिनियनमधील मुस्लिम लीगचे सदस्यही सभेत प्रवेश करू लागले. म्हणजेच स्वातंत्र्याच्या अगदी आधीपर्यंत अपूर्ण असलेली संविधान सभा हळूहळू सर्वसमावेशक बनत गेली. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे 3 अत्यंत महत्त्वपूर्ण बदल झाले. पहिला बदल. पूर्वी संविधान सभा ब्रिटिश संसदेच्या चौकटीत कार्यरत होती. परंतु स्वातंत्र्य कायद्यानं तिला पूर्ण सार्वभौम संस्था बनवले. आता संविधान सभा भारतासाठी हवे तसे संविधान तयार करू शकत होती. इतकेच नाही, ब्रिटिश संसदेनं भारताबाबत केलेला कोणताही कायदा सभेला रद्द किंवा बदलण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजेच संविधान सभेवर ब्रिटिश संसदेचं नियंत्रण संपले आणि ती खऱ्या अर्थानं स्वतंत्र विधिमंडळ बनली. दुसरा बदल. संविधान सभेचं काम फक्त राज्यघटना तयार करणं इतकेच मर्यादित राहिले नाही. तिला देशासाठी कायदे करण्याचे अधिकारही देण्यात आले. म्हणजेच संविधान सभेला 2 स्वतंत्र कार्य सोपवण्यात आली. 1. स्वतंत्र भारतासाठी संविधान तयार करणं. 2. देशासाठी सामान्य कायदे बनवणं. ही दोन्ही कामं वेगवेगळ्या दिवशी केली जात असत. अशा प्रकारे संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. जेव्हा जेव्हा संविधान सभा संविधान मंडळ म्हणून बैठक होत असे, तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे असे, आणि जेव्हा ती विधानमंडळ म्हणून बैठक होत असे, तेव्हा G.V. मावळणकर यांच्याकडे असे. ही दोन्ही कामं 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत, जेव्हा संविधान तयार करण्याचं काम संपले, तेव्हापर्यंत चालू राहिली. तिसरा बदल. भारताची फाळणी झाल्यानंतर संविधान सभेच्या सदस्य संख्येत बदल. ज्या प्रदेशांचा समावेश पाकिस्तानमध्ये झाला, त्या भागातील मुस्लिम लीगचे सदस्य भारतीय संविधान सभेतून बाहेर पडले. परिणामी कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत 1946 मध्ये मूळतः निश्चित केलेल्या 389च्या तुलनेत संविधान सभेची एकूण संख्या 299 पर्यंत कमी झाली. यामध्ये भारतीय प्रांतांची सदस्य संख्या 296 वरून 229 झाली आणि संस्थानांची सदस्य संख्या 93 वरून 70 झाली. म्हणजेच फाळणीनंतर संविधान सभा पूर्णपणे स्वतंत्र भारताचे प्रतिनिधित्व करणारी संस्था बनली. संविधान सभेचे काम फक्त राज्यघटना तयार करणे आणि कायदे बनवणे इतकेच मर्यादित नव्हते. तिने देशाच्या राष्ट्रनिर्मितीशी संबंधित अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सर्वप्रथम जुलै 22, 1947 रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. यानंतर मे 1949 मध्ये भारताचे कॉमनवेल्थमधील सदस्यत्व मान्य केले. 24 जानेवारी 1950 रोजी 3 अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भारताचे राष्ट्रगीत स्वीकारले, भारताचे राष्ट्रीय गीत स्वीकारले आणि
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. संविधान सभेने एकूण 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस काम केले. या काळात एकूण 11 अधिवेशने झाली. संविधान तयार करताना सुमारे 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला. मसुदा राज्यघटनेवर एकूण 114 दिवस चर्चा झाली. संविधान तयार करण्यासाठी एकूण 64 लाख रुपये खर्च आला. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचे अंतिम अधिवेशन झाले, परंतु सभा बरखास्त झाली नाही. 26 जानेवारी 1950 पासून पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951 ते 52 होईपर्यंत तीच सभा भारताची तात्पुरती संसद म्हणून कार्यरत राहिली. आता आपण संविधान सभेबद्दल काही अतिशय महत्त्वाच्या आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या तथ्यांकडे पाहू. आपल्या संविधान सभेचे अधिकृत प्रतीक हत्ती हे होते. सर B.N. राव यांची संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. H.V.R. अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते. S.N. मुखर्जी हे संविधान सभेचे मुख्य मसुदाकार होते. भारतीय संविधानाचे मूळ हस्तलिखित प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिले होते. त्यांनी हे संपूर्ण संविधान प्रवाही इटालिक शैलीत आपल्या हाताने लिहिले आहे. संविधानाच्या मूळ प्रतीचे सुशोभीकरण शांतिनिकेतनच्या कलाकारांनी केले होते, ज्यामध्ये नंदलाल बोस आणि ब्योहर राममनोहर सिन्हा यांचा समावेश होता. रायजादा यांनी लिहिलेल्या मूळ प्रास्ताविकेला सुंदर सजावटीने सजवण्याचे काम ब्योहर राममनोहर सिन्हा यांनी केले. संविधानाच्या मूळ हिंदी आवृत्तीचे सुलेखन वसंत कृष्ण वैद्य यांनी केले आणि त्याचे सुशोभीकरण नंदलाल बोस यांनी केले. पुढील व्हिडिओमध्ये आपण संविधान सभेच्या समित्यांची माहिती घेणार आहोत, पण त्यापूर्वी आज जे काही शिकलो ते क्विजच्या माध्यमातून रिवाइज करूया. या प्रश्नाची उत्तरं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.